नमस्कार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा त्रास कधी ना कधी प्रत्येकाला होतो आणि ते म्हणजे सुरकुत्या. तर वय वाढलं की चेहऱ्यावर रेषा येणे हे नैसर्गिक आहे, पण कधी कधी आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा हा खूप आधी आपल्याकडे रेषा येण्याचं प्रमाण वाढतं. मग त्या रेषा असो, फाईन लाईन्स असो, सुरकुत्या असो किंवा काळे डाग असो, प्रत्येक गोष्ट ही वयाच्या आधी आपल्याला यायला सुरुवात होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सुरकुत्या का येतात, किंवा असे काही क्रीम्स आहे का मार्केटमध्ये की ज्याने सुरकुत्या कमी होऊ शकतात. आणि एक ट्रिक म्हणजे खूप छान आपण घरगुती एक मास्क तयार करूया ज्याने तुम्हाला खूप हेल्प होणार आहे या प्रत्येक सुरकुत्या फाईन लाईनसाठी. तर हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की सुरकुत्या नेमका का येतात. तर त्याचं पहिलं कारण असू शकतं वय वाढणे. आपलं जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या चेहऱ्यावरील कोलॅजिन आणि इलॅस्टिन कमी होतं. आता हे नेमकं काय आहे? आपल्या शरीरामध्ये प्रोटीन आणि फायबर हे जर आपल्या त्या त्वचेवरील कमी झालं, त्याचा पुरवठा तितका मुबलक आपल्याला नाही मिळाला, तर मग चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे कधी कधी, किंवा निस्तेज होणे चेहरा, अगदी काही चमक न येणे, एकदम स्किन आपली डेड होऊन जाणे, या सर्व गोष्टी कोलॅजिन आणि इलॅस्टिन कमी झाल्यामुळे होतं. दुसरं रिझन असतं सूर्याची किरणं. कधी कधी काही वेळ आपण जर एकदम डायरेक्ट सूर्याच्या किरणाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, किंवा खूप वेळ आपण जर त्यांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत असेल, तर अशा वेळीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरती नैसर्गिकरित्या नाही तर खूप कमी वयामध्ये आपल्याला त्या सुरकुत्या जाणू शकतो. आणि तिसरं रिझन असतं धूम्रपान. आता धूम्रपानामुळे खरंच काय होतं का? हो, निकोटीन या पदार्थामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या अरुंद होतात, आणि त्या अरुंद झाल्या की आपल्याला रक्तप्रवाह खूप अपुरा पडतो, आणि त्याचा प्रवाहच आपल्याला अपुरा पडल्यामुळे मग आपल्याला या सर्व समस्या जाणवतात, जे आपल्या पूर्ण बॉडीवरती तर रिफ्लेक्ट होतोच, पण आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा त्याचं रिफ्लेक्शन जाणवतं. आणि चौथा आहे चिंता, तणाव. त्यामुळे भरपूर वेळा आपल्याला सांगतात की तू ताण नको घेऊस, तू चिंता करू नकोस, तुझ्या चेहऱ्यावरती दिसते. तर खरंच जर आपण कोणत्याही मेंटली एखाद्या गोष्टीमधून जात असेल तर ते पूर्ण रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावरती जाणवतं. आता ही झाली सर्व कारणे की आपल्याला नेमक्या सुरकुत्या काय येतात, जे नैसर्गिकरित्याने आधीच आलेल्या असतात. तर आता आपण जाणून घ्या यावर मार्केटमध्ये काही क्रीम आहेत का, किंवा आपलं जे घरगुती मास्क मी घे ते सुद्धा खूप छानरित्या यावरती उपाय आहे. परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला सांगू देते की यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचे, तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला ज्या समस्या येतात त्यावर असेल. तुम्हाला जर माझे विषय, माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर पण सुद्धा नक्की करा. आता यावर घरगुती एक मास्क म्हणजे घरगुती आपलं एक मास्क मी तुम्हाला सांगते, जे तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावू शकता. तर तुम्हाला जास्त प्रमाण असेल तर आठवड्यातून 2दा लावा, नाही तर 15 दिवसातून तुम्ही एकदा लावलं तरीही चालेल. आता यासाठी आपल्याला काय लागतं? केळं, मिल्क पावडर, निंबू, कोरफड आणि शहद. मला डायरेक्ट पूर्ण लिस्ट दिसेल. तर याला एकदम पेस्ट कशी करायची, आता या सर्वाला मिक्स करायचं. परंतु हे लावताना माझा असा अनुभव होता की हे केळं एकदम पूर्ण मॅश होत नाही, कोरफड पूर्ण त्याचा गर आपण मॅश करू शकत नाही. तर हे लावताना ना जरा मेसी होतं आणि ते व्यवस्थित लागतसुद्धा नाही. तर अशा वेळी आपण ना त्याला थोडंसं मिक्सरमधून फिरवायचं, म्हणजे त्याची फाईन पेस्ट तयार होईल, जे आपल्याला लावायला खूप इझी जातं. हे तुम्हाला तुमचा चेहरा पहिले स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कधीही कोणतेही मास्क असो, काही असो, चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा, आणि त्यानंतर तुम्हाला तर चेहरा चांगला वॉश करून घ्यायचा, आणि याला तुम्ही छान आपल्या चेहऱ्यावरती अगदी पातळ लेअरमध्ये, म्हणजे जितकी तुमच्या चेहऱ्याला हवी आहे तेवढी ती लावायची, आणि पूर्ण 15-20 मिनिट जोपर्यंत तो मास्क पूर्ण ड्राय होत नाही. कारण की याच्यामध्ये असं कोणतेही घटक नाही जे तुमची स्किन एकदम शोषून घेईल, म्हणजे एकदम खेचल्यासारखे होईल, असं काही होत नाही. त्यानंतर तुम्हाला याला थंड पाण्याने, गरम पाण्याने नाही,
असं गरम कोमट कोणत्याही पाण्याने, तुम्हाला थंड पाण्याने या मास्कला धुवायचं आहे आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर आता हे मास्क कोण लावू शकतं? एजची मर्यादा नाही, 25ची नंतर तुम्ही कोणताही वयोगट असेल तुम्ही मास्क वापरू शकता. आठवड्यातून जर तुमचं प्रमाण खूप जास्त असेल सुरकुत्यांचं तर तुम्ही आठवड्यातून 2दा लावा, नाही तर 15 दिवसातून एकदा लावलं तरीही चालेल. फक्त लावताना तुम्हाला चेहरा स्वच्छ करायचा आहे आणि त्यानंतर हे लावायचं आहे. 15-20 मिनटं ठेवायचं आणि थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही आहे. तर हा आपला झालेला घरगुती मास्क. आता बाहेरील कोणतं क्रीम आहे जे आपण लावल्यानंतर सुरकुत्या कमी व्हायला मदत होते? आणि एक असा घटक आहे जो तुमच्या प्रत्येक समस्या दूर करू शकतो, तो म्हणजे, आणि सुरकुत्याचा आता खूप छान येत्या, तो म्हणजे रेटिनॉल. हो, आता रेटिनॉल काय काम करतं, रेटिनॉलच का, असं सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळेच मी तुम्हाला म्हणते की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता रेटिनॉल कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये येतं? मॉइश्चरायझरच्या रूपात येतं, सिरमच्या रूपात येतं, बॉडी लोशनच्या रूपात सुद्धा येतं आणि आय क्रीम हवी असेल तर आय क्रीमच्या स्वरूपात सुद्धा येतं. याची मात्रा पण चेंज होते, म्हणजे 0.01 पासून तर 0.05 पर्यंत ही रेटिनॉलची क्रीम मार्केटमध्ये आहे. परंतु आपल्यासाठी कोणते योग्य आहे हे मी तुम्हाला सांगते. तर ज्यांची स्किन ऑइली असेल, कॉम्बिनेशन असेल, म्हणजे हा एरिया टी झोन एरिया ऑइली होत असेल आणि बाकी ड्राय असेल, तर तुम्ही 0.03 पासून सुरुवात करून तर 0.05 पर्यंतचे जे क्रीम आहे, मॉइश्चरायझर आहे, ते लावू शकता. जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही 0.01च वापरावं असं मला तरी वाटते, कारण की ते तुमच्यासाठी अगदी योग्य आहे. कारण की तुमची स्किन ड्राय आहे आणि प्लस सेन्सिटिव्हसुद्धा जे स्किन असतं त्यांच्यासाठी सुद्धा 0.01च योग्य असतं. ड्राय स्किनवाल्यांसाठीचे योग्य ते ब्रँड प्लम, मिनिमलिस्ट, ऑर्डिनरी आणि कोसारेक्स हे ब्रँड 0.01% रेटिनॉलचे क्रीम, मॉइश्चरायझर बनवतात. हे तुम्ही वापरू शकता. जर तुमचं बजेट जास्त असेल तर मुराद आणि इनेसफ्रीचं जे रेटिनॉलचं मॉइश्चरायझर क्रीम येतं ते बेस्ट आहे. पण त्याच्यासाठी जर तुमचं बजेट जास्त असेल तर तुम्ही ते यूज करा, नाही तर हे ब्रँडसुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी मिनिमलिस्टने 0.03 ते 0.05चे सुद्धा बनवलेले आहेत. ते तुम्ही, ज्यांची स्किन ऑइली आहे स्पेशली, त्यांनी या ब्रँडचे मॉइश्चरायझर क्रीम वापरू शकता. आपल्याला पडलेला प्रश्न की रेटिनॉल लावायचं कसं? तर रेटिनॉल आठवड्यातून एकदाच लावायचं. कसं लावायचं? रात्री, स्पेशली रात्री. रेटिनॉल सकाळी लावल्या जात नाही, कारण की सूर्याच्या किरणामुळे तो घटक इनॅक्टिव्ह होतो. त्यामुळे रेटिनॉल स्पेशली फक्त रात्री लावला जातो. आता रेटिनॉलच का, बाकीचे कोणतेही जे सॅलिसिलिक ॲसिड आहे, नायसिनेमाइड आहे, हे का नाही? तर रेटिनॉल नेमकं काम काय करतं? रेटिनॉलला डायरेक्टली सेल टर्नओव्हर असे म्हणतात. म्हणजे वाढत्या वयानुसार किंवा कोणत्याही रिझननुसार आपली जी स्किन असते, डेड स्किन असते, त्याची लेयर पूर्ण नाहीशी करून नवीन सेल्स, नवीन स्किनला उत्पादित करणे, याचं काम रेटिनॉल करतं. तर तुम्हाला इथे एक लिस्ट मी तुम्हाला दाखवेल, त्याच्यावर तुम्हाला की रेटिनॉलची रेंज म्हणजे सेल टर्नओव्हरचं वयानुसार कोणकोणत्या वयोगटात किती महिन्यानंतर किंवा किती वर्षानंतर आपला जो स्किनचा टर्नओव्हर असतो, म्हणजे सेलचा टर्नओव्हर असतो, तो असतो. त्यामुळे स्पेशली रेटिनॉल हे वयाच्या 30 नंतर वापरण्याचा घटक आहे. त्यामुळे त्याआधी आपण रेटिनॉल वापरायचा नाही. आता ज्यांना आपल्या डोळ्याच्या खाली सुरकुत्या असेल त्यांच्यासाठी आय क्रीमसुद्धा आहे. परंतु हे आय क्रीम भरपूर आय क्रीम आहे, पण त्याच्यामध्ये 2 आय क्रीम असे आहेत जे खरंच चांगल्यारीत्या काम करतं. ते म्हणजे मुरादचं आहे आणि इनेसफ्रीचं आहे. परंतु आता जेव्हा आपण आय क्रीम, एकदा आय क्रीम एकदम दाढीसारखं वापरायचं असतं, म्हणजे शेंगदाण्यासारखाही तो आला नाही पाहिजे, इतकं छोटं तुम्हाला रेटिनॉल वापरायचं आहे. ते लावल्यानंतर ठीक आहे, खूप वेळा
ती जागा ऑलरेडी खूप नाजूक असते आणि रेटिनॉल हे डेड स्किन मृत करून पुन्हा नवीन सेल्स आणण्याचं काम करतं. त्यामुळे तिथे मग थोडं पील ऑफ होणे, खाजवणे किंवा ती स्किन अशी भुरकटलेली होणे, म्हणजे एकदम तो लेअर नाजूक होणे हे काम होतं. त्याच्यासाठी एकच उपाय, तुम्हाला खूप मॉइश्चरायझर लावायचं आहे, भयंकर त्या तुम्हाला मॉइश्चरायझर तिथे लावायचं आहे, ती स्किन खूप हायड्रेट ठेवायची आहे. त्याच्यावर हा एकच उपाय आहे. आता रेटिनॉल वापरताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे? रेटिनॉल तुम्हाला रात्री लावायचं आहे. तुम्ही फेसवॉश केला, तुम्ही रेटिनॉल लावला, तुम्ही भरपूर प्रमाणात मॉइश्चरायझर लावायचं आहे. कारण रेटिनॉल हा घटक लावल्यानंतर तुमची स्किन खूप नाजूक झालेली असते. त्यामुळे मॉइश्चरायझर जितकं जास्त असेल, जितकं हायड्रेशन जास्त असेल, तितकं रेटिनॉलचे जेही थोडासा डिसॲडव्हान्टेज आपल्याला असेल, त्याचा फरक आपल्याला जाणवतो, तो थोडा कमी होतो. त्यामुळे खूप मॉइश्चरायझर लावायचं आहे. आता हे आपण रात्री लावलेलं, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्तमरित्या डबल क्लिन्झिंग करून पूर्ण जोही रात्रीचा आपण लेअर लावलेला तो काढायचा आहे, फेसवॉश करायचा आणि मॉइश्चरायझर भरपूर प्रमाणात लावायचं. आणि त्यानंतर SPF 50पासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. त्याच्या आधीचंही SPF तुम्ही लावू नका. 50च्या रेंजचं लावलं तर खूप छानरित्या काम होतं. कारण की ह्या सगळ्या गोष्टीला रेटिनॉल हा असा घटक आहे जो खूप वापरायचा नाही. अगदी तुम्ही चेहऱ्याला सुद्धा लावत असाल तर तुम्हाला डाळी एवढं त्याचा घ्यायचा आहे आणि थोडं थोडं प्रमाणात लावून मसाज करायची आहे. कारण की तो खूपच लवकर ॲक्टिव्ह होणारा घटक आहे. त्यामुळे तुम्हाला जितकं तुम्ही हायड्रेशन चेहऱ्याला द्याल, जितकं मॉइश्चरायझर तुम्ही जास्त लावाल, तितका तो घटक आपल्या चेहऱ्यावरती चांगल्यारित्या काम करतो. त्यामुळे रेटिनॉल लावताना या सगळ्या गोष्टीची काळजी घेणे तुम्हाला घ्यावीच लागेल. तर असे हे घरगुती मास्क, एकच मास्क जो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यावर खरंचरित्या काम करतो, तुम्ही करून बघा. आणि रेटिनॉलची क्रीम जे मार्केटमध्ये खूप छानरित्या उपलब्ध आहे, तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही क्रीम निवडा. आणि या दोघांचं एक कॉम्बिनेशन, मास्क तुम्हाला आठवड्यातून 15 दिवसातून एकदा लावायचं आहे, रेटिनॉल तुम्हाला आठवड्यातून एकदाच लावायचं आहे. खूपच जास्त तुमची सुरकुत्याची रेंज असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा लावायचं. पण तुम्हाला रेग्युलरली या गोष्टीचं पालन करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला हा सगळा फरक जाणवेल. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक, हा जो मी तुम्हाला त्याचे का येतात, कशामुळे येतात किंवा आता त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो हे आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.